हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ विज्ञान याची ब्लूप्रिंट ॲनालायसिस करणार आहोत आणि पदार्थ विज्ञानमध्ये पासिंग होऊ शकते ते बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड एव्हरी इन्फॉर्मेशन ही प्राप्त होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता इकडे तुम्हाला दिसत असेल की ही आहे आपली NCISMची पदार्थ विज्ञानची ब्लूप्रिंट. ओके, आणि या PDF मध्ये सर्व टॉपिक्स लिहिलेले आहेत पेपर 1चे आणि पेपर 2चे. ओके, सो आपण प्रॉपर क्वेश्चननुसार कोणता टॉपिक आहे, काय कोणत्या टॉपिकला कोणत्या क्वेश्चनचं वेटेज आहे ते बघणार आहोत. ओके, सो सर्वात पहिले आता पेपर 1. आता 100 मार्क्सचे 2 पेपर हे असतात PVचे, राईट. सो आता पेपर 1 मध्ये जे काही 20 MCQ आहेत, राईट. सो आता ते कोणत्या कोणत्या टॉपिकमधून येणार आहेत तर बघा, टॉपिक नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, राईट. परत टॉपिक नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 9 आणि 1, 2, 3, 4. म्हणजे हे जे टॉपिक नंबर तुम्हाला इथे दिसत आहेत, बरोबर. सो हे टॉपिक नंबर म्हणजेच हे टॉपिक नंबर 1 काय आहे, आयुर्वेद निरूपण. सेकंड आहे पदार्थ आणि दर्शन निरूपण. थर्ड आहे द्रव्य विज्ञानियम. मग आहे गुण विज्ञानियम, कर्म विज्ञानियम, सामान्य विज्ञानियम, विशेष विज्ञानियम आणि समविज्ञानियम आणि अभाव विज्ञानियम, राईट. सो हे जे 9 टॉपिक आहे, सो याच्यापैकीच इथे सर्व टॉपिकमधून आपल्याला MCQ येणार आहेत. पहिल्या 4 आपल्याला 3 MCQ येतील. पहिल्या 4 3 MCQ येतील आणि बाकीचे जे आहेत त्याच्यामधून आपल्याला 2-2 MCQ हे येणार आहेत. असे टोटल 20 आपले MCQ इथे येणार आहेत. सो आपल्याला याचा अर्थ असा की सर्व टॉपिकचा MCQ टाईप हा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, आता तुमच्याकडे याचे नोट्स असणं गरजेचे आहे, कारण PVचा सिलेबससुद्धा खूप वास्ट आहे, राईट. सो आणि त्याचे जे चार्ट्स आहेत, त्याचे जे श्लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर अशा नोट्स पाहिजे. नोट्स नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जातील PVच्या नोट्स. आणि त्या अशा नोट्स आहे की तुम्हाला पेपरच्या 1 दिवस आधी 4 वेळेस तुमचं रिव्हिजन हे आरामात होऊन जाईल. ओके, त्यानंतर आहे SAQ. ठीक आहे, आता पेपर 1 मध्ये SAQ कोणकोणत्या टॉपिक्समधून येणार, ठीक आहे. बघा, टॉपिक नंबर 1 म्हणजे काय, आयुर्वेद निरूपण, राईट. सो याच्यामधून एक SAQ येणार आहे. टॉपिक नंबर 2 पदार्थ आणि दर्शन निरूपण, राईट. याच्यामधून एक SAQ येणार आहे. असं येऊ शकतं तुम्हाला आयुर्वेदाची व्याख्या, निरुक्ती, असं अजून त्याची आचार्यानुसार, परत त्याची व्युत्पत्ती आयुर्वेदाची, राईट. परत आयुर्वेदाचं प्रयोजन, हे तुम्हाला याचं टोटल असे मिळून SAQ एक तयार करू शकतात क्वेश्चन. ओके, देन सेकंड पेपरमध्ये काय आहे, पदार्थ दर्शन आणि निरूपण, राईट. सो याच्यामध्ये पदार्थ, त्याची व्याख्या, राईट. दर्शन तर आता याच्यामध्ये खूप ते विचारू शकतात, राईट. SAQला काय आहे तर आपले जे म्हणजे जे काही नास्तिक दर्शन आहेत, राईट. चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. सो त्याच्यापैकी एखाद्या वेळेस SAQ येऊ शकतो, किंवा तुम्हाला सांख्य दर्शनातला एक पॉईंट स्पेशल विचारतील त्याच्यावर SAQ येऊ शकतो. सो हे टॉपिक बरोबर करा, राईट. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ओके, देन आहे टॉपिक नंबर 3 वर SAQ म्हणजे काय, द्रव्य विज्ञानियम. येस, द्रव्याची व्याख्या, त्याचे पंचमहाभूत, राईट. त्याचे टाईप्स सर्व जे आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. परत द्रव्याचे लक्षण. ओके, त्यानंतर आहे टॉपिक नंबर 4 गुणविज्ञानियम. ओके, सो गुण, त्याची व्याख्या, त्याचे लक्षण. ओके, त्यानंतर 5 नंबरचा टॉपिक आहे आपला, ठीक आहे. 5 नंबरचा काय, कर्मविज्ञानियम. कर्माची व्याख्या, त्याचे टाईप्स हे मेन आहेत. ओके, आणि परत त्याचे लक्षण. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये काय येईल, 3 SAQ तुम्हाला 2-2 टॉपिकमधून येऊ शकतात, मिक्स किंवा कोणत्याही एकामधून येईल. मग आता ते टॉपिक कोणते आहेत, 6 आणि 7, राईट. सामान्य आणि विशेष. म्हणजे तुम्हाला असं विचारू शकता की सामान्य आणि विशेष याला डिफरन्शिएट करा. मग तुम्हाला कॉलम बनवायचा आहे, त्यांना डिफरन्शिएट करायचे आहे, त्याचे पॉईंट्स लिहायचे आहेत, राईट, SAQ प्रमाणे. त्यानंतर टॉपिक 8 आणि 9 समवाय आणि अभाव, याचा सुद्धा डिफरन्स तुम्हाला विचारू शकता. परत त्याचे एक्झाम्पल्स विचारू शकता, याचे टाईप्स विचारू शकता, राईट. त्यानंतर आहे टॉपिक नंबर 3 आणि 4 म्हणजे काय, द्रव्य आणि गुण. याचं सुद्धा डिफरन्स, त्याची लक्षणं, व्याख्या हे तुम्हाला विचारू शकता SAQ साठी. ओके, तशी तुम्हाला तयारी करायची आहे. बघा, डिफरन्सची सुद्धा तयारी ठेवा तुम्ही. ओके,
मग आता आहे आपले LQ. ओके, 4 LQ आहे. मग आता याच्यामध्ये बघा टॉपिक 1 आणि 2 याचा मिळून तुम्हाला एक LQ हा येणारच आहे कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला पहिला आणि दुसरं चॅप्टर LQ साठी कंबाईंड स्टडी करायचा आहे. नंतर आहे टॉपिक नंबर 3 वर तुम्हाला एक स्पेशल LQ येणार आहे. म्हणजे द्रव्य विज्ञानावर विज्ञानियममध्ये तुम्हाला एक LQ येणारच आहे. मग आता द्रव्याचे वर्गीकरण माहिती आहे सर्वांना, त्याच्यावर एक तुम्हाला LQ येऊ शकतो. ओके, नंतर आहे टॉपिक नंबर 4 आणि 5 गुण आणि कर्म. येस, याच्यावर एक LQ आहे. याच्यावर LQ कसा येईल, गुण आणि कर्म त्याचे एक्झाम्पल सांगा, त्याचे लक्षण जे मी तुम्हाला सांगितले. ओके, ते तुम्हाला विचारू शकतात. नंतर आहे टॉपिक नंबर 6 आणि 7 म्हणजे काय, सामान्य आणि विशेष. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप लिहिता येईल. कसं बघा, सामान्यमध्ये आहे गुणसामान्य, द्रव्यसामान्य, कर्मसामान्य, राईट. विशेषमध्ये सुद्धा द्रव्यसामान्य, गुणसामान्य, कर्मसामान्य असे या तिघांचे पण तुम्ही कॉमन म्हणजे सामान्य काय आहेत, विशेष काय आहेत ते तुम्ही लिहू शकता. खूप त्याच्या LQ वर येण्यासारखं आहे याच्यामध्ये. ओके, सो हे झाले आपले LQ 4. ओके, सो असं आपला फर्स्ट पेपर असणार आहे. इझी आहे, फक्त तेवढं जे काही दर्शन टॉपिक आहे त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे करा, कारण इथेच बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. ओके, आणि MCQ साठी सुद्धा दर्शन तसंच करायचं आहे, कारण याच्यामध्ये MCQ हे खूप टफ होऊ शकतात एखाद्या वेळेस. ओके, नंतर आहे पेपर नंबर 2 PVचा. ओके, तर पेपर 2 मध्ये काय आहे बघा, MCQ साठी टॉपिक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 राईट. डबल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 1, 2, 3, 4, 7 आणि 4 म्हणजे काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये 7 टॉपिक आहे टोटल, राईट. मग आता जे काही 7 टॉपिक आहे बरोबर, त्याच्यापैकी सर्वाला फक्त चौथा जो चॅप्टर आहे, राईट, चौथ्या चॅप्टरला आपल्याला 1, 2, 3 आणि 4 MCQ सांगितले आहेत चौथ्या चॅप्टरला. बाकी सर्व टॉपिकला आपल्याला 3 MCQ आहेत. ओके, म्हणजे आपल्याला 7 याच्यापैकीच आपल्याला MCQ हे येणार आहे. ओके, कोणताच याच्यामध्ये एक्सेप्ट म्हणजे काढलेला नाही त्यांनी, राईट. नंतर झाला MCQ. नंतर आहे आपला शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये टॉपिक नंबर 1 वर येणार आहे परीक्षावर. येस, SAQ येणारच आहे परीक्षा. त्याचे जे काही डेफिनेशन्स असेल, ओके, टाईप्स असेल ते आपल्याला लिहायचे आहे. प्रमेय, प्रमा, ओके, सो ते विचारू शकतात SAQ ला. नंतर आहे टॉपिक नंबर 2 वर आप्तोपदेशवर सुद्धा येणार आहे. आप्तोपदेशवर सुद्धा त्याचे परत स्मृतीचे प्रकार वेगवेगळे, ओके, ते विचारू शकतात. टॉपिक नंबर 3 प्रत्यक्ष प्रमाण. हा तर खूपच डीप म्हणजे व्हास्ट टॉपिक आहे, राईट. प्रत्यक्ष प्रमाण आणि खूप किचकटही आहे आपण म्हणू शकतो. सो याच्यामध्ये देखील तुम्हाला जे काही प्रत्यक्षचे आहे, हेतू, साध्य, राईट. सो हेतूचे प्रकार, असत हेतू, सत हेतू, असत हेतूचे प्रकार जे काही आहे त्याच्यापैकी तुम्हाला एखादा SAQ विचारू शकतात. नंतर आहे चौथा म्हणजे अनुमान प्रमाण. याचे देखील तुम्हाला एक्झाम्पल, त्याचे टाईप्स माहीत पाहिजे. देन आहे टॉपिक नंबर 5 वर युक्ती प्रमाण. ओके, याची सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला टाईप्स माहीत पाहिजे. टॉपिक्स नंबर 6 उपमानचे तुम्हाला एक्झाम्पलच याच्यामध्ये मेन आहे आणि याचे डेफिनेशन्स. ओके, देन टॉपिक नंबर 3 आणि 4 वर कंबाईन असा SAQ येईल. 3 आणि 4 काय आहे, प्रत्यक्ष आणि अनुमान. म्हणजे याचा अर्थ काय, यांचं ते डिफरन्स विचारू शकतात. ओके, देन आहे LQ. तर सेकंड पेपरमध्ये LQ साठी काय आहे मेन बघा, टॉपिक नंबर 1 आणि 2 परीक्षा आणि आप्तोपदेश. ओके, याचा एक कंबाईंड LQ आपल्याला कंपल्सरी येणार आहे. म्हणजे या दोघांचा अभ्यास LQ सारखाच करायचा आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 3 येस, प्रत्यक्षवर सुद्धा एक LQ आहे, असतोच तो डेफिनेटली. मग आता प्रत्यक्षाचे तेच हेतूचे टाईप्स, परत अजून दुसरं काही असेल बघा. PVचा पेपर लिहिताना काय आहे मेन, सपोज ज्या क्वेश्चनमध्ये चार्ट आहे, आपल्याला माहिती आहे की या क्वेश्चनमध्ये चार्टची गरज आहे, जे चार्ट आहे विचारलेला आहे, राईट. सो टाईप्स असेल त्याच्यामध्ये, राईट, किंवा एक्झाम्पल असेल. मग आपल्याला सर्वात पहिले चार्ट काढायचा आहे. डायग्राम ते चार्ट काढला, फ्लो चार्ट, तो एका पेजवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पेजपासून त्याचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करायचं लिहायला. ओके, सुटसुटीत व्यवस्थित चार्ट काढायचा, काही त्याच्यात खाडाखोड करायची नाही. ओके, नंतर आहे
अनुमान प्रमाण. ठीक आहे. टॉपिक नंबर 4 देखील आपल्याला एक LAQ आहे ते कंपल्सरी. ओके. देन नंतर आहे टॉपिक नंबर 7 म्हणजे कार्यकारण सिद्धांत. याच्यावर एक LAQ आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर युक्ती उपमान याच्यामध्ये LAQ आहे का तर नाही. म्हणजे याचा LAQचा अभ्यास करायची गरज नाही. पण तरी सुद्धा आपल्याला SEQचा अभ्यास याच्यासाठी करायचा आहे. ठीक आहे. आणि बाय चान्स LAQ येऊ शकतो या दोघांना कंबाईन होऊन जर ऑडच पेपर निघाला तर. ओके. पण इतकं काही बाहेरचं जाणार नाही. आता कार्यकारण सिद्धांतमध्ये देखील जे काही सिद्धांत आहे, ठीक आहे, क्षणभंगुरवाद, ठीक आहे, असत्कार्यवाद, परत जे काही सृष्टी उत्पत्ती चा आहे चार्ट. ओके. जे काही आचार्यांच्या मते जे काही त्यांनी फिलॉसॉफी सांगितलेले आहेत, जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला विचारू शकतात त्याच्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये असं कंबाईन करू शकता की दर्शन आणि त्यांची सिद्धांत, राईट. सो ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके. ते आपल्याला इथे त्याच्यात मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ओके. सो हे आपला सेकंड पेपर झाला PVचा, राईट. बघा, पेपर इझी आहे जर आपण बरोबर प्रॉपर स्टडी केली तर. ओके. काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. याचे नोट्स पाहिजे असतील इझीवाले तर ते अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. ओके. थँक्यू.